नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत इडलीची तयारी. त्यासाठी आपण घेतलेली आहे एक भिजवलेली 1 वाटी उडदाची डाळ, भिजवलेले 1 वाटी पोहे आणि हे आहे तांदूळ भिजवलेले 1 वाटी. असं आपण घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण छान मिक्सरला लावून पेस्ट घेऊयात करून आणि रात्रभर ठेवूयात मुरत. अशी छान आपण पेस्ट घेतलेली आहे करून मिक्सरमधून छान असं मस्त. आता आपलं रात्रभर ठेवूयात ह्या बॅटरला मुरत आणि सकाळी करूयात छान अशी याची इडली. चला तर मग भेटूयात सकाळी. बाय. छान असं आपलं इडलीचं बॅटर फुगलेलं आहे. असं मस्त झालेलं आहे आपलं इडलीचं बॅटर. आता आपण त्यामध्ये टाकूयात मीठ घेऊयात टाकून छान घेऊयात मिक्स करून आणि चिमटभर टाकूयात खाण्याचा सोडा आणि छान बॅटरला मिक्स करून घेऊयात. इडलीचं बॅटर आपण जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, मधल्या स्टेपमध्ये राहू द्यायचं इडलीचं बॅटर. म्हणजे इडली कशी छान स्पंजी होते. प्लेटला आता आपण लावून घेऊयात तेल. असं सर्व बाजूने मस्त तेल लावून घेऊयात. आता आपण प्लेटमध्ये बॅटर घेऊयात टाकून. छान असं बॅटर आपण टाकून घेतलेलं आहे. आता सर्व प्लेटमध्ये आपण तसंच घेऊयात टाकून बॅटर. इडली पात्रामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे असं गरम करण्यासाठी. असं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये इडलीची लावलेली प्लेट ठेवून घ्यायची, म्हणजे इडली छान अशी स्पंजी होते. आता आपण घेऊयात ठेवून त्यामध्ये मस्त अशी प्लेट. आता दुसरी प्लेट घेऊयात ठेवून. आता आपण दुसरी प्लेट घेऊयात ठेवून आणि हे होल आहेत ना ते आपण इडलीवर येऊ द्यायचे नाही, म्हणजे अशी ठेवायची प्लेट, म्हणजे आपली इडली छान अशी होते. आता आपण झाकण घेऊयात ठेवून 10 मिनिटं छान वाफू देऊन. अशी छान आपली इडली झालेली आहे तयार. आता आपण इडलीला घेऊयात काढून. आता आपण छान अशी इडली काढून घेऊयात मस्त. आता आपण घेऊयात काढून. आता आपण बनवूयात शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता हिरवी मिरची घेऊयात तळून. छान आपण हिरवी मिरचीला तळून घेऊयात शेंगदाण्याच्या चटणीसाठी. अशा मस्त आपल्या मिरच्या तळलेल्या आहेत. आता आपण ग्राइंडरमध्ये घेऊयात काढून. आपण ग्राइंडरमध्ये घेतलेल्या आहेत मिरच्या काढून. आता टाकूयात जिरे, लसणच्या पाकळ्या आणि 1 वाटी घेतलेला आहे आपण शेंगदाण्याचं कूट घेऊयात टाकून. शेंगदाण्याचं कूट घेऊयात टाकून आणि छान मिक्सरला घेऊयात बारीक वाटून. मीठ घेऊयात टाकून. असं मस्त आपण मिक्सरला छान वाटण घेतलेलं आहे वाटून. आपण पातेल्यामध्ये घेतलेलं आहे तेल. आता त्यामध्ये टाकूयात मोहरी छान तडतडल्यानंतर आपण घेऊयात टाकून जिरे. अशी मस्त आपली मोहरी झालेली आहे. आता टाकूयात जिरे, कोथिंबीर घेऊयात टाकून. आता टाकूयात वाटलेलं वाटण आणि छान घेऊयात मिक्स करून. असं आपण छान पाणी घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या चटणीला टाकून. आता उकळी आल्यानंतर घेऊयात काढून. अशी मस्त आपली शेंगदाण्याची चटणी झालेली आहे तयार. आता आपण करूयात सांबार. अशी आपण तुरीची डाळ अगोदरच घेतलेली आहे शिजवून. अशी छान अशी फेटून पण घेतलेली आहे मस्त. त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद. आता आपण देऊयात सांबारला फोडणी. हे आपण घेतलेले आहे सांबारसाठी लागणारं साहित्य: बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याची आणि लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट आणि ही आहे भिजवलेली चिंच आणि कोथिंबीर. असं आपण सांबारसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण सांबारला देऊयात फोडणी. तेल आपण पातेल्यामध्ये घेतलेलं आहे टाकून. आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता टाकूयात मोहरी छान आपली तडतडलेली आहे. आता टाकूयात जिरे,
घेऊ टाकून कांदा तेलामध्ये घेऊयात. कांद्याला छान परतून. कांदा आपला छान तेलामध्ये परतलेला आहे. आता आपण टाकूया लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आणि छान तेलामध्ये घेऊयात परतून. आता आपण टाकूयात बारीक कट केलेले टोमॅटो. छान असं टोमॅटो तेलामध्ये छान असं मस्त होऊ देऊ. मंद आचेवर होऊ देऊ टोमॅटो आपलं परतलेलं आहे. आता टाकूयात 1 चमचा लाल चटणी, थोडासा घरगुती मसाला आणि कोथिंबीर घेऊयात टाकून. आता टाकूयात वरण. छान असं घेऊयात मिक्स करून. चवीनुसार टाकूयात मीठ. मीठ आपण घेतलेलं आहे टाकून. आता सांबरला येऊ देऊ उकळी. आपण आता टाकून घेऊयात चिंचेचं कोळ. असं मस्त आपलं सांबर झालेलं आहे तयार. असं झालेलं आहे बघा आपलं तयार सांबर. अशी छान आपलं इडली सांबर चटणीची रेसिपी झालेली आहे बघा तयार. मस्त अशी झालेली आपली एकदम छान अशी स्पंजी इडली तयार. या पद्धतीने एक वेळ अशी स्पंजी इडली नक्कीच करून बघा. अशी मस्त आपली झालेली इडली तयार बघा. अशी झालेली आपली इडली. लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या इडली सांबर चटणीची रेसिपी कशी वाटली सर्वांना.